गडचिरोलीनंतर सरांनी मुंबई सायबर क्राईम या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यानंतर नागपूर येथे झोन 3 म्हणून झोन 3 DCP म्हणून सरांनी कार्यभार स्वीकारलेला होता. यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून सरांनी काम केलेलं आहे. त्यानंतर नागपूर रेल्वेचे पोलीस अधीक्षक म्हणून सरांनी काम केलेलं आहे. आणि आता या ठिकाणी पदोन्नतीवर हजर होण्यापूर्वी ते जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. सरांना आतापर्यंत पोलीस मेडल फॉर गॅरंटी 15 ऑगस्ट 2017 शौर्य पदक या पदकाने सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यानंतर पोलीस मेडल फॉर गॅरंटी पार्ट 1 हे सेकंड 26 जानेवारी 2018 मध्ये सरांना मिळालेलं आहे. आणि 1 मे 2018 रोजी सरांचं DG इन्सिग्निया देऊन सन्मानित करण्यात आलेलं होतं सरांना. असे आपले नूतन पोलीस आयुक्त आहेत. सरांना आज या ठिकाणी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं पदभार स्वीकारल्याबद्दल मी सर खूप खूप शुभेच्छा देतो.